महत्वाचा आहे. तारांकित प्रश्न म्हणून आपण विधानसभेत विचारत असताना मंत्रिपदावरून काही अपेक्षा आहे की नाही, की जळगाव जिल्ह्यामध्ये दर मागच्या वर्षी 64 खून झाले, आता 63 या वर्षी झाले, दरोडे वाढत चालले. पोलिसांच्या संदर्भामध्ये इथे माझी भूमिका अशी स्पष्ट आहे की पोलीस याच्या संदर्भात कार्यवाही करत नाही. डीएसपी वगैरे सगळे दबावाखाली काम करतात. या ठिकाणी गुन्हेगारांना सोडून देण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. तक्रार करून शून्य उपयोग आहे. मला तर माझा अनुभव असा आहे की डीएसपीकडे अनेक वेळा मी या तक्रारी पुराव्यानिशी केल्यानंतर त्याच्यावर फारशी कार्यवाही होत नाही. मग कुणाच्या इशाऱ्यावर चालतात, कुणाच्या याच्यावर चालतात? गंभीर गुन्ह्यांमधले गुन्हेगार अजून फरार आहेत, ते फरार नाही आहे. माननीय मंत्रिमंडळाने सांगतो तर फरार नाही आहेत, त्यांना संरक्षण दिलं जात आहे. त्या ठिकाणी तिथे पण आका एक बसलेला आहे आणि त्या आक्यातही तुम्ही 5-7 वर्षामध्ये तुम्ही काही त्याच्यावर करू शकले नाही कार्यवाही, कारण त्याच्यावर राजकीय संरक्षण आहे. वरून डायरेक्ट फोन येतो, त्यामुळे सुटू शकत नाही. मुलींच्या छेडखानी नाही, त्याच्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलींच्या छेडखानीपर्यंत जर हिंमत वाढत असेल आणि आतापर्यंत आरोपी पकडले जात नसतील तर हे दुर्दैवाची बाब आहे. मला वाटतं की एसपींवर कारवाई झाली पाहिजे. तिथे जे कोणी दोषी असतील, एवढे गुन्हे 64 खून, मारामारीमधनं, गुंडागर्दीमधनं जळगाव शहर तर असं झालं की वाईटच माहिती का तुम्ही. त्यामुळे याच्याबद्दल कठोर उपाययोजना करण्यासाठी आपण काय करणार आहात. मागच्या वर्षी 82 पोलीस तिथे घुसवला, आता 62 झाले. म्हणजे का कायदा सुव्यवस्था सुधारले का? उलट गुन्हेगारांचा कडक बंदोबस्त करण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे. भुसावळ शहरामध्ये जेलची व्यवस्था आणि सेशन कोर्ट आहे, छोटंसं जेल आहे, म्हणजे जे काय असतं तालुका पातळीवरचं. आता सेशन कोर्ट त्या ठिकाणी आहे. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कैद्यांना ठेवण्यासाठी तुरुंगाची व्यवस्था केली पाहिजे. पोलिसांनाही काही मदत केली पाहिजे, पोलिसांनी त्या संदर्भात व्यवस्था केल्या पाहिजे. यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात. मान्य सदस्यांनी विचारल्याप्रमाणे सभापती महोदय, अशा पद्धतीचे